Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. And send button. Double tap to activate. Showing items 37 to 39 of 39. Double tap to activate. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write too. Read and write too. इंग्रजी पाठ क्रमांक 38. आय लर्न इंग्लिश सो डू यू. सुप्रभात. आज रविवार जुलै 10, 2022. ऑल इन वन फॉर VI1 या समूहावर महादेव गुरव सर्वांचं स्वागत करत आहे. पाठ 38साठी. आय लर्न इंग्लिश सो डू यू. English lesson number 38. Today, 10th July 2022, Sunday. Good morning everybody on All-in-One for VI1 and Mahadev Guru welcome you all for 38th English lesson. I learn English, so do you. तर मित्र हो, आता आपण जे मागे शिकलो त्याच्या पुढे जाऊ. सो फ्रेंड्स, टिल वी लर्न टुडे वी विल प्रोसीड फर्दर. आई मुलांना दिवसाच्या शुभेच्छा देते. मॉम इज विशिंग गुड मॉर्निंग to everybody, or mom is wishing for the day. आता mom is wishing everybody for the day म्हणजे दिवसाकरता सर्वांसाठी आई शुभेच्छा देते. आणि मॉम इज विशिंग गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. आता आई सगळ्यांना सुप्रभात इच्छिते, म्हणजेच सुप्रभात असं सांगते, म्हणजे शुभेच्छा दे, सकाळच्या शुभेच्छा देते. आई सगळ्यांना शुभेच्छा देते. आई विचारते, अरे ती शैला कुठे आहे? मॉम आस्क्स, व्हॉट अबाउट शैला? म्हणजे अनेक मुलं दिसत आहेत, त्याच्यात ती दिसत नाही त्यांच्या रोजच्या मुली, म्हणून ती विचारते व्हॉट अबाउट शैला. व्हॉट अबाउट म्हणजे इथे काय आहे की ती कुठे आहे असाच अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. शी जस्ट गॉट अप, ती आत्ता नुकती उठली. अँड शी इज ब्रशिंग हर टीथ, ती नुकतीच आता उठली आहे आणि ती तिचे दात घासते. ती नुकतीच आता उठली आहे आणि ती तिचे दात घासते. डिड यू ऑल ब्रश युअर टीथ, तुम्ही सर्वांनी तुमचे दात घासलेत का? येस मॉम, हो आई, आम्ही घासलेत. व्हॉट आर यू डुईंग नाव, तुम्ही आता काय करताय? वी आर प्रिपेरिंग फॉर आवर स्कूल, आता आम्ही शाळेची तयारी करीत आहोत. आम्ही आता शाळेची तयारी करीत आहोत. Sheila says, I'm preparing for the school with my homework.
म्हणजे शीला म्हणते मी माझ्या शाळेची तयारी करते गृहपाठासहित. शैलेश म्हणतो मी माझा गृहपाठ कंप्लीट करत आहे. शैलेश म्हणतो मी माझा गृहपाठ कंप्लीट करत आहे. शैलेश सेज आय एम कंप्लीटिंग माय होमवर्क और आय फिनिशिंग माय होमवर्क. मी माझा गृहपाठ संपवत आहे. मी माझा गृहपाठ करीत आहे. मीना म्हणते मी नाश्ता करत आहे. मीना सेज आय एम हॅविंग माय ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट युजली म्हटलं जातं, पण फास्ट म्हणण्यापेक्षा ब्रेकफास्ट म्हटलं तर जरा जास्त बरं वाटतं. ब्रेकफास्ट. ठीक आहे. आता बरं का, आईने विचारलं माझ्याबरोबर कोण येत आहे. आईने विचारलं तर इथे कसं असतं, मॉम आस्क्ड हू इज कमिंग विथ मी. म्हणजे आस्क हा जो शब्द आहे विचारणेसाठी प्रामुख्याने आहे, पण म्हणालीसाठी पण मी मागच्या पाठात सांगितलं होतं. म्हणाली किंवा सांगितल्यासाठी म्हणण्यासाठीच वापरला जातो कधी कधी, आणि तो योग्य वापर आहे, त्याची काही नाही. आई म्हणाली माझ्यावर कोण येतं आहे. मॉम आस्क्ड हू इज कमिंग विथ मी. आई म्हणाली माझ्याबरोबर कोण येते. म्हणजे इथे आईने विचारलं घ्या किंवा म्हणाली घ्या, सारखंच, तर अर्थ तोच असतो. म्हणून ASK आस्क हा शब्द त्या दृष्टीने लक्षात ठेवायचा. वी आर स्टडिंग बिफोर गो टू स्कूल. म्हणजे आम्ही शाळेत जाण्यापूर्वी अभ्यास करीत आहोत. शाळेची घंटा होत आहे. बेल फॉर स्कूल इज गोइंग ऑन. शाळेची घंटा किंवा शाळेसाठी घंटा होत आहे. बेल फॉर स्कूल इज गोइंग ऑन. गोइंग ऑन म्हणजे होत आहे, चालली आहे. वी आर गोइंग नाव म्हणजे आम्ही जात आहोत. तिथे काय चाललेलं आहे. व्हॉट इज गोइंग ऑन देअर म्हणजे तिथे काय चाललेलं आहे. व्हॉट इज गोइंग ऑन देअर, तिथे काय चाललेलं आहे. वी आर डिस्कसिंग सम क्वेश्चन्स म्हणजे आम्ही काही प्रश्नांची चर्चा करीत आहोत. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. DISCUSS डिस्कस, चर्चा करणे. वी आर डिस्कसिंग सम क्वेश्चन्स, आम्ही काय प्रश्नांची चर्चा करीत आहोत. वेअर आर यू गोइंग मनोहर, तू कुठे चालला आहेस. आय एम गोइंग आउट, मी बाहेर चाललो आहे. आर यू कमिंग टू बँक विथ मी, तू माझ्यासोबत बँकेत येतोस का. आर यू कमिंग टू बँक विथ मी, तू माझ्यासोबत बँकेत येतोस का. शीला सेज आय एम गोइंग टू बँक फॉर डिपॉझिटिंग मनी. म्हणजे मी पैसे भरण्यासाठी बँकेत जात आहे. आय एम गोइंग टू बँक फॉर डिपॉझिटिंग मनी. आता हेच वाक्य, आय एम गोइंग टू बँक टू डिपॉझिट द मनी. डिपॉझिट, DEPOSIT, डिपॉझिट म्हणजे
भरणे म्हणजे दाखल करणे खात्यावर वगैरे हां, टू डिपॉझिट किंवा फॉर डिपॉझिटिंग असं होईल. कसं असतं क्रियापद टू डिपॉझिट भरणे हां, किंवा टेक साधं घ्या टेक घेणे देणे नेणे हां, पण तेच टेक टेकिंग म्हणजे त्याचं नाम झालं तो नाम होतो. टेक हे क्रियापद आहे, पण टेकिंग केलं तर ते नामात परिवर्तित होतं टेकिंग. टेकिंग एज्युकेशन इज ऑलवेज गुड म्हणजे इथे कसं शिक्षण घेणं नेहमीच चांगलं. टेकिंग एज्युकेशन इज ऑलवेज गुड म्हणजे शिक्षण घेणं हे नेहमीच चांगलं. हू इज टीचिंग यू इंग्लिश नाव? तुला आता इंग्रजी कोण शिकवत आहे? तुला आता इंग्रजी कोण शिकवत आहे? असा त्याचा अर्थ आहे. मीना केम एंड सेड, मीना आली आणि म्हणाली, वी आर गोइंग टू बँक फॉर ओपनिंग अन अकाउंट्स. आम्ही बँकेत खातं उघडण्यासाठी जात आहोत. वी आर गोइंग टू बँक फॉर ओपनिंग अन अकाउंट. वी आर गोइंग टू बँक फॉर ओपनिंग अन अकाउंट. अथवा हेच वाक्य वी आर गोइंग टू बँक टू ओपन अकाउंट असं पण आहे. टू ओपन अन अकाउंट. आता इथे ओपनचं ओपनिंग झालं म्हणजे टू ओपन क्रियापद आहे. ओपनिंग हे त्याचं नाव झालं उघड हां, आलं का लक्षात? हे तुम्हाला समजलंच पाहिजे. टीचर इज एक्सप्लेनिंग अबाउट द बँकिंग म्हणजे शिक्षक बँकेविषयी समजावत आहेत. शिक्षक बँकेविषयी समजावत आहे. हू इज आस्किंग अबाउट युअर ॲक्टिव्हिटीज? तुमच्या कारवाया. ॲक्टिव्हिटीज म्हणजे कारवाई दिवसभरातल्या ज्या काय गमती असतात ॲक्टिव्हिटीज त्या कार्याबद्दल कोण विचारत आहे? हू इज आस्किंग अबाउट युअर ॲक्टिव्हिटीज? कोण तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल वगैरे विचारत आहे? माय ब्रदर इज देअर हू इज आस्किंग द सेम. माझा भाऊ आहे जो मला याबद्दल विचारत आहे. माझा भाऊ आहे जो मला याबद्दल विचारत आहे. टुडे इज संडे इजंट इट? आज रविवार आहे हो की नाही? टुमॉरो विल बी अ मंडे. उद्या सोमवार असेल. इज इट? हो. इज इट? हो असा त्याचा अर्थ आहे. वी आर गोइंग आम्ही सर्व एकत्र जात आहोत. आम्ही सर्व एकत्र सिनेमाला जात आहोत. वी आर ऑल गोइंग टुगेदर फॉर मूव्ही. वी आर ऑल गोइंग टुगेदर फॉर मूव्ही. मूव्ही म्हणजे सिनेमा. ऑल टुगेदर एकत्र. टुगेदर म्हणजे एकत्र. वी आर गोइंग ऑल टुगेदर फॉर मूव्ही. What do you do immediately after you wake up? Wake up म्हणजे जागे होणे, झोपून उठणे. तुम्ही झोपून उठल्या त्वरित काय करता? What do you do म्हणजे तुम्ही काय करता? आफ्टर यू वेकअप इमिडिएटली आफ्टर यू वेकअप म्हणजे उठल्या त्वरित तुम्ही काय करता? दीपक म्हणाला, आय ड्रिंक द वॉटर.
दीपक म्हणाला, मी पाणी पितो. मीना सेड, आय इमिडिएटली टेक द ब्रश फॉर ब्रशिंग माय टीथ. मी त्वरित माझे दात घासण्यासाठी ब्रश घेते. मीना सेड, आय टेक द ब्रश इमिडिएटली फॉर ब्रशिंग माय टीथ. माझे दात घासण्यासाठी ब्रश घेते. मनोहर सेड, आय डू नॉट डू एनिथिंग ॲज यू सेड. तुम्ही जे काय म्हणालात त्यातलं मी काही करत नाही. आय इमिडिएटली गो टू टॉयलेट, TOILET, टॉयलेट म्हणजे बाथरूम. मी लगेच बाथरूमला जातो. लगेच बाथरूमला जातो. शीला सेड, आय गो टू टेक बाथ. आता टू टेक बाथ, BATH, बाथ म्हणजे आंघोळ. टू टेक बाथ म्हणजे आंघोळ करणे. पण BATHE बाथ म्हणजे आंघोळ करणे. तेव्हा आय टेक बाथ, आय एम टेकिंग बाथ. आय टेक बाथ, मी आंघोळ करतो. मम्मी इज कॉलिंग शीला, बट शीला इज टेकिंग हर बाथ. आई शीलाला बोलवत आहे, पण शीला सध्या आंघोळ करत आहे. शी इज टेकिंग हर बाथ. ती तिची आंघोळ करत आहे. आता हेच वाक्य शीला इज बाथिंग असं पण म्हणतात आणि चालतं. पण BATHE बाथ हे क्रियापद जे आहे ना, हे फार कमी वेळा वापरतात. त्यापेक्षा टू टेक बाथ अथवा टू हॅव बाथ ह्याच पद्धतीने त्याचा जास्त वापर होतो व्यवहारात. आय हॅव माय बाथ, आय टेक माय बाथ. आलं का लक्षात? आय टेक माय बाथ, आय हॅव माय बाथ. आय एम हॅविंग माय बाथ, मी आंघोळ करत आहे. आय एम टेकिंग माय बाथ, मी आंघोळ करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने टू टेक बाथ म्हणजे आंघोळ करणे, बाथिंग म्हणजे पण आंघोळ करणे, बाथिंग म्हणजे आंघोळ करणे. तेव्हा या गोष्टी तुम्हाला स्पष्ट झाल्या पाहिजेत. सो वी विल लर्न थिंग्स सम मोर इन नेक्स्ट लेसन. टिल देन, बाय बाय. आपण पुढील काय पाठात आणखी काय शिकू. आता सध्या इथेच थांबू. तोपर्यंत राम राम. Send button.